कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही तुम्हाला राग येणं साहजिक, आम्हाला बी लय राग आलाय, पर करता काय? आमच्याच पुरीनं शेण खाल्लं त्याची किंमत आम्हाला कमी, तुम्हाला जास्त चुकवायला लागते, पर करता काय? त्या पुरीचं काय करून काय नको असं झालंय, पर करता काय? तुमच्यासारख्या एवढ्या ताल्यावर घरची सून व्हायची सोडून त्या दलिंदर घरच्या पोराशी लग्न केलं, तिने एवढी कोणाची अक्कल गुडघ्यात नसते हो। आमची पोरगी म्हणाला बी लाज वाटते आम्हाला। अहो आता लाज वाटून काय करायचं? हा काय करायचं? लोणचं घालायचं का त्याचं? हा तुम्ही आधीपासूनच तिला ताब्यात ठेवायला पाहिजे होतं, जे तुम्हाला जमलं नाही। हे बघ सत्या, आम्ही तिला ताब्यातच ठेवलो होतो। घरचा म्हणून ज्याला डोक्यावर चढवला ना त्यानेच घात केला ना। अरे पर तुझ्या बहिणीला अक्कल नको होती का? सोन्यासारख्या खानदानाला नकार दिला तिनं। अरे बघ बघ ही माणसं बघ जरा, अशी माणसं शोधून सापडायची नाहीत कुठं। अरे यांचा रुतबा काय आहे? हा पावर काय आहे? कुठली बी पोरगी या घरची सोन होण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसल ना म्हण। अरे वा, बरंच कळते की तुम्हासनी। मी जरा पोरीला शिकवायला हवं होतं, आणि येस रडगाणं गाऊन ना आमच्या अपमानाची भरपाई होणार नाही। त्याची कल्पना आहे आम्हाला, तुम्ही सांगा आम्ही तरी काय करायचं? आम्ही तुमची माफी मागू शकतो, दुसरं काय? आणि तुम्ही तरी काय करू शकता? तुम्हाला असं वाटलं असेल आम्ही आमच्या पुरीला माफ केला, पर नाही, जन्मभर तिला माफ करणार नाही। आमची पोरगी आमच्यासाठी मेली। आम्ही आमच्या पोरीचं श्राद्ध घातलं। तुम्हाला एक खोटं वाटत असेल तर हे आमच्या पोरीच्या श्राद्धाचे लाडू आहे। 25 लाडू आहेत, आणि आमच्या पोरीने केलेल्या चुकीचं प्रायश्चित म्हणून आमच्या वाळूच्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या भागीदारीचा 25% हिस्सा बी आम्ही तुम्हाला देतोय, त्याचा स्वीकार व्हावा। हे बघा, ही अशी भागीदारी दिल्यानं आमची नाराजी दूर होईल असं वाटलं का काय तुम्हासनी? आजी तुम्ही सांगा आम्ही काय करू म्हणजे तुमची खात्री पटल? तुमच्या इतकं दुःख मला बी झालंय हो, तुमच्या इतका त्या सूर्याचा राग मला बी आलाय। तो सूर्य जसा तुमचा शत्रू आहे तसा माझा बी शत्रू आहे। आजही मी तुम्हाला वचन देतो, आपण मिळून आपल्या शत्रूला खलास करायचा। तुम्ही तुमच्या पोरीचं श्राद्ध घातले, त्यावरनं तुमचा राग कळतोय। आम्हाला असं वाटलं तुम्ही त्या सूर्यासोबत तिचं लग्न लावून दिलं, तुम्ही या लग्नाला घेऊन खुश आहात, पण आता कळतंय आम्हाला तुमचा ना आमचा एकच शत्रू आहे, तो म्हणजे सूर्या। आता त्या सूर्याला संपवायचाच। तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका, आम्ही त्याचा विचार लय आधी करून ठेवलाय। फक्त तुम्ही सोबत राहिलात म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतील। आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, तुम्ही काय बी कधी बी लागलं तरी सांगा। नाही पण तुमची नाराजी दूर झाली ते बघून आमचं मन लय हलकं झालं बघ। चाललंय काय? मला काही कळेना झालंय, काय चाललंय? अहो गुरुजी, तुम्ही केलेली भविष्यवाणी खरी ठरली। जोपर्यंत तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुझ्या या बहिणीचे लग्न होऊ शकत नाही। तुम्ही
म्हणलात ना म्हणून घडलंय सगळं. खरंच आहे. आम्हाला तर आधी विश्वासच चिटत नव्हता. हा आता जाऊन चिटला. शिकलाय म्हणजे बसला विश्वास बसला. धनु पण ना गुरुजी. गुरुजी तुम्ही ना एक काम करा, तुम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान व्हा. मग तुम्ही जे बोलाल तेच होणार. तुम्ही म्हणला गुळुंगावात 4 पदरी रस्ता होणार. तुम्ही म्हणला गुळुंगावात एअरपोर्ट होणार. आणि तुम्ही म्हणला काजू पुड्यासाठी पोरींची लाईन लागणार. गुरुजी अहो फादर, पोरींच्या लाईनीचं जाऊ दे, याला एखादी तरी पोरगी पसंत करेल का सांगा, आणि याच्या काम धंद्याचं मार्गी लागायला सांगा तेवढं. याचं काय भविष्य फार काय चांगलं नाहीये. ओ गुरुजी असं कसं बोलताय तुम्ही? अहो तुम्ही त्याची पत्रिकाच बघितली नाही आणि असं सांगतायच कसं? अहो पत्रिका बघायची गरजच नाही. याचे उद्योग रोज बघतोय ना मी. गावभर फिरत असतो टवाळक्या करत. मग ह्याचं चांगलं कसं काय होणार? ओ गुरुजी माझं राहू दे. मी ना जिम चालू करणार आहे. माझी जिम चालेल का नाही तेवढं सांगा. नाही चालणार. हो तुम्हाला कसं माहित? तू जिम काढलेली मला नाही चालणार. हो गुरुजी सांगा की. तुमचं भविष्य नंतर आपण खेळूयात काय? हा मला माझं काम करू द्या. हा गुरुजी सत्यनारायणाची पूजा लवकर कशी संपवायची ह्याची आयडिया देऊ का? द्या द्या. कशी आठ पाहिजे? अहो लवकर सुरू करा म्हणजे लवकर संपेल. काय मामा? मामा सका काय झालं? सका माफ कर मला बाबा. तुला सबूत दिला आता तुझ्या पुरीला या घरात सून म्हणून आणीन म्हणून, तर नाही आणू शकलो रे. हो दाजी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता काय उपयोग आहे? मी आणि पप्पी ह्यातनं कधीच बाहेर पडलोय. आणि तुम्ही आम्ही विचार करून काय उपयोग आहे? हो हे सगळं नियतीच्या हातात असते. नियतीच्या त्या गाठी तर परमेश्वरावरच बांधतो ना आपण. त्याच्या पुढे फक्त नतमस्तक व्हायचं दाजी. हे मला बरं वाटावं म्हणून तर बोलत नाहीस ना. नाही दाजी, मनापासून बोलतोय. या अंदाजी या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? आज आपल्या घरात आनंदाचा सोहळा आहे ना. मग दाजी तुमच्या चेहऱ्यावर फक्त हसू दिसलं पाहिजे. हे पुढ्या प्रसाद बनवायला घेचल. देवा, आता तू जर या लग्नाच्या गाठी बांधण्याचा असशील तर यातनं काहीतरी चांगलं घडू देत. तुटलेली मन परत एकत्र येऊ देत. समधी कशी गुन्ह्या गोविंदानं राहू देत. आणि माझ्या लेकराचं आयुष्य आनंदानं सुखानं भरून टाक देवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.